हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत मंचुरियन रेसिपी। चायनीज पदार्थामधील हा एक पदार्थ माझ्या अतिशय आवडीचा पदार्थ आहे। त्याला मी नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने बनवते। आज एक वेगळ्या पद्धतीने आपण पाहणार आहोत। एकदम सोपी पद्धत आहे। चला तर पाहूया। त्यासाठी इथे मी घेतलेली 1 किलोच्या प्रमाणामध्ये पत्तागोबी, तिला आपण व्यवस्थित बारीक किसून घेणार आहोत। त्याचबरोबर मी इथे एक गाजर घेतलेलं होतं, ते आपण अर्धं किसून घेणार आहोत। आता या किसलेल्या मिश्रणामध्ये मी 1 चम्मच मीठ घातलेलं आहे आणि मीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून पत्तागोबीचं पाणी व्यवस्थित सुटेल। 5-10 मिनिट पत्तागोबीला आपण साईडला ठेवून घेऊयात आणि इथे मी बारीक हिरवी मिरची कट करून घेत आहे। त्याचबरोबर लाल मिरची देखील मी कट करून घेतलेली आहे। थोडीशी कोथिंबीर, इथे मी कांदा पातेचा हिरवा भाग आणि पांढरा भाग दोन्ही यूज करणार आहे, तो देखील मी बारीक कट करून घेणार आहे। त्याचबरोबर इथे थोडीशी बीन्स देखील मी कट करून घेतलेले आहे। प्रत्येक पदार्थ मी थोडे थोडे घेतलेले आहेत। इथे पाहू शकता तुम्ही। इथे माझा मुलगा मध्ये मध्ये करत होता, तो स्कूलमधून आला होता, त्याला मंचुरियन फार आवडतात, म्हणून तो मम्मी म्हणून मला थोडंसं मध्ये मध्ये करत होता। तर आता इथे आपण 5-10 मिनिट झालेले आहेत। आता आपण गोबी एका रुमालामध्ये टाकून घेऊन आणि अशा पद्धतीने पाणी त्याचं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। आपल्याला व्यवस्थित दाबून पाणी काढून घ्यायचं आहे। पाणी अजिबात आपल्याला त्यामध्ये ठेवायचं नाही आहे। आता आपण त्याला व्यवस्थित मोकळं करून घेऊयात सुटसुटीत। इथे बघा, पाणी अजिबात राहिलेलं नाही आहे आपलं। आपण सर्व काढून घेऊयात। आता यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकत आहे। कॉर्नफ्लॉवर इथे मी 2 चम्मच घेतलेलं आहे। आता इथे 4 चम्मच मी नाचणीचे पीठ घेतलेलं आहे। 2 चम्मच मी पहिले टाकले, 2 चम्मच मी नंतर। त्याचबरोबर बारीक कट केलेले लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची देखील टाकलेली आहे। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। त्याचबरोबर थोडेसं बीन्स कट केलेले ॲड करत आहे। कांदा पातेचा पांढरा भाग देखील मी ॲड केलेला आहे। इथे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही रेग्युलर कांदा आपला कट करून ॲड करू शकता। बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि 1 चम्मच मिरेपूड, ग्रीन चिल्ली सॉस, रेड चिल्ली सॉस आणि सोया सॉस ॲड करणार आहे। तुमच्याकडे असलं तर विनेगर देखील ॲड करू शकता। आता हे व्यवस्थित मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्याचे व्यवस्थित छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे। तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही आणखीन भाज्या देखील यात ॲड करू शकता। माझ्याकडे जेवढ्या होत्या मी तेवढ्या ॲड करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला अशा पद्धतीने त्याचे बॉल तयार करून घ्यायचे आहेत। खूप हलक्या हाताने घ्यायचे आहेत, खूप जोरात आपल्याला दाबून नाही घ्यायचे बनवून। आता 1 बाय 1 मी बनवून घेत आहे। जवळपास 1 किलोच्या प्रमाणामध्ये 40 ते 50 मंचुरियन आपले बनवून तयार होतात किंवा त्याहूनही जास्त बनवून तयार होतील। आता मी थोडे तळून घेणार आहे, बाकीचे मी नंतर करून घेणार आहे। आता इथे मी लोखंडाची कढई घेतलेली आहे। कढईत तेल ॲड करायचं आहे आपल्याला। इथं तेल थोडं जास्त ॲड करायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपले मंचुरियन व्यवस्थित डीप होतील। आता इथे 1 मंचुरियन मी तळून घेतलेलं आहे। तेल गरम कितपत झालं हे चेक करण्याकरिता। आता त्यानंतर तेल आपलं व्यवस्थित गरम आहे। आता 1 बाय 1 आपण सर्व मंचुरियन त्यामध्ये ॲड करून घेऊयात। आता ॲड केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्याला 2-3 मिनिट व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। इथे गॅस मी एकदम हाय फ्लेमवरती ठेवलेला आहे। तुम्हाला कमी गॅसवरती मऊ होतील। आपल्याला हलकंसं त्यामध्ये क्रंच असायला हवा, म्हणून मी गॅस फुल ठेवलेला आहे। आता बघा 2-3 मिनिटानंतर त्याचा रंग हलकासा ब्राऊन होत चाललेला आहे। थोडासा डार्क ब्राऊन झाला की आपण त्याला व्यवस्थित काढून घेणार आहोत। आता बघा इथे 2-3 मिनिटानंतर व्यवस्थित आपले मंचुरियन तयार झालेले आहेत। आता ते आपण काढून घेऊयात व्यवस्थित। आता त्यानंतर आपण बाकीचे मंचुरियन तळून घेणार आहोत। इथे मी गॅस बंद केलेला होता, कारण माझ्या मुलग्याला मी मंचुरियन दिले होते, त्याला ड्राय मंचुरियनच आवडतात। आता बाकीचे मी तळून घेत आहे। 1 बाय 1 ते पण टाकून घेणार आहे। खूप छान लागते याची चव, एकदम बाहेर रेस्टॉरंटला भेटते तसेच लागतात। इथे माझ्याशी गप्पा मारत होता पाठीमागून, मम्मी छान झाले, मी आणखीन खाणार आहे। मी त्याला रागवले होते म्हणून तो शांत बसला, बोलत नव्हता। आता आपण 2-3 मिनिटानंतर पाहूयात, हे मंचुरियन देखील
व्यवस्थित तळून तयार आहेत. खूप छान रंग आलेला आहे याला. अजिबात घरी बनवल्यासारखे वाटत नाहीत. एकदम जसं आपण बाहेर खातो त्याच पद्धतीने मंचुरियन चवीला लागतात. एकदम जबरदस्त बनवून तयार होतात. आता आपण कढईतलं तेल काढून घेऊयात आणि थोडंसं तेल मी कढईमध्ये ठेवलेलं आहे. आता त्यामध्ये आपण बारीक कट केलेलं लसूण, बारीक कट केलेली अद्रक टाकणार आहोत आणि इथे मी गॅस एकदम हाय फ्लेमवरती ठेवलेला आहे. आता त्यात मी हिरवी मिरची, लाल मिरची आणि उभ्या जाड असा कांदा कट केलेला आहे. शिमला मिरची मी अशा पद्धतीने मोठी मोठी कट करून घेतलेली आहे, ती देखील ॲड करणार आहोत. त्याचबरोबर यामध्ये मी बारीक कट केलेली कांदा पात देखील आपण ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी इथे आता सॉसेस ॲड करणार आहेत. त्यामध्ये मी इथे रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि थोडासा सोया सॉस देखील ॲड करणार आहेत. सॉस ऑप्शनल आहेत, तुम्हाला जर आवडत नसतील तर नाही टाकले तरी काहीच हरकत नाही, पण चायनीज पदार्थामध्ये हे सॉस खूप टेस्टी लागतात. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये 1 चम्मच मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्याची व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला आणि ती पेस्ट आपल्याला कढईमध्ये ॲड करायची आहे. जर तुम्हाला जास्त लिक्विडी फॉर्ममध्ये आवडत असेल तर तुम्ही जास्त देखील पेस्ट ॲड करू शकता. मला ड्राय मंचुरियन बनवायचे आहेत म्हणून मी अगदी 1 चम्मच पेस्ट बनवली होती आणि थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी. त्याचबरोबर मी थोडंसं चवीनुसार मीठ देखील ॲड केलेलं आहे. आता यामध्ये आपण मंचुरियन ॲड करूयात. एकदम बाहेर भेटतात चायनीज तसे एकदम छान बनवून तयार होतात. एकदम चवीला तर एकदम जबरदस्त लागतात. तुम्हाला कळणारही नाही बाहेरचे आहेत की घरचे. एकदम छान आणि एकदम फ्रेश लागतात खायला. आता इथे बघू शकता आपले मंचुरियन बनवून तयार आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. इथे बघा किती छान एकदम बाहेर भेटतात. त्याचं बाहेरच्या पदार्थामध्ये टेस्टिंग पावडर, बऱ्याच गोष्टी अजिनोमोटो ॲड केलेली असतात. ते सेहतसाठी चांगले नसतात. मग आपण घरी जर बनवले हेल्दी मंचुरियन अशा पद्धतीने तर सर्वांनाच खूप आवडतील. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. बनवून पहा मंचुरियन हेल्दी. नाचणीचं पीठ आपण ॲड केलेलं आहे. एकदम बनवून डिलिशियस तयार होतात. चला तर मी इथे एक ट्राय करणार आहे, कारण दिसायला खूप छान दिसतात, त्याचबरोबर चवीला पण एकदम मस्त लागतात. बनवून पहा तुम्ही देखील घरी. बाय बाय.